हाय दोस्तांनो, दोस्तांनो आज काय बनवायला पहा आपण रेसिपी. आज तुम्हाला अशी नवीन रेसिपी दाखवतो मित्रांनो, आहे का नाही? अशी खतरनाक रेसिपी दाखवतो ना. हे पहा, हे काय आहे? बगर आहे, बगर आहे का नाही? आज बगरची खिचडी आहे आपल्याला संध्याकाळी. आता भात खाऊन खाऊन रोज, आहे का नाही? तर चला म्हणलं आज जरासं वेगळा आहार घेऊ, म्हणून जराशी बगर. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगू का, बगर खायला हलकी राहते, आहे का नाही? उपासामध्ये जास्त बगरच खातात, आहे का नाही? म्हणून आज आपण बी बगरचाच बेत लावलाय. आणि तुम्हाला माहिती आहे अरुण भाऊच वस्ताद होते, त्याच्यामुळं आपल्याला काय अडचण नाही, आहे का नाही? थोडेसे जिरे, पण आज खिचडी सारखं बनवायचं आहे बेत. तर तुम्ही फक्त पाहत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत, अरुण भाऊ कशी बनवते ते पाहता येतात. तेल जास्त झालं, तेलाचं ना आपलं तर जमत नाही मी, आहे का नाही? त्याच्यामुळं तेल जरा कमीच टाकलं बरं का. तुम्ही माणसानं पुन्हा अरुण भाऊ लई तेल खातात तुम्ही. हे बघा, आता जिऱ्याची फोडणी देऊन टाकूया. नंबर एक फोडणी देतो मित्रांनो. हे बघा, तुम्ही असे जिरे तडतड झाले का, मला दाखवतोच अरुण भाऊ कसे बनी देत. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्कीच आवडणार, म्हणजे आवडणार. हा, त्याच्यात पुरं तुम्हाला सांगतो. 2-4 शेंगदाणे टाकतो मित्रांनो. आता शेंगदाणे काऊन टाकतो तुम्हाला सांगू का? शेंगदाण्याने बी थोडीशी चव वाढेल, आहे का नाही? शेंगदाण्यामध्ये फॉलिक ॲसिड असते, नाही का? आपल्या रक्त वाढण्यासाठी फायदेशीर आहे. तर चला, जसं शेंगदाणे टाकून घेतले, आता आपल्याकडे काय काय तुम्हाला दाखवतो. हिरवी मिरची आहे, थोडीशी अद्रक आहे, आणि थोडं टमाटर आहे. तर हिरवी मिरची टाकून घेऊ आधी, त्याच्यानंतर हे बी टाकून घेऊ अद्रक, ठीक आहे ना? तुम्ही माणसानं अरुण भाऊ, तुम्ही असा बयाला मागं पाडलं तुम्ही स्वयंपाकात, आहे का नाही? आणि तुम्हाला सांगतो त्याच्यात दुसरं एक का, हे बाई बटाटे टाकून घेऊ जाते, आहे का नाही? बटाट्यानं जराची चव वाढेल, जास्त नाही, 2-4च फोडी टाकले. मस्त नंबर 1 करतो मित्रांनो. आणि तुम्हाला मीठ दाखवतो कोणतं खातं अरुण भाऊ. हे पहा, हे मीठ आहे मित्रांनो. कोणतं मीठ आहे? सेंधा नमक, आहे का नाही? थोडंसं मीठ टाकून घेतो. आता सेंधा नमक आपल्याला खायला जमतं, आहे का नाही? हे स्पेशल आपल्यासाठी आणले, त्याच्यामुळं अशी खिचडी बनवतो मित्रांनो. तुम्ही बी माणसानं अरुण भाऊ, खरंच तुम्ही खिचडी बनवली राव, नंबर 1च बनवली लगेच आहे का नाही? तर अशा प्रकारे मित्रांनो, ते पाहता हे आहे ना तांदूळ आपले, कोणते, याला हिंदीमध्ये समाके चावल म्हणतात, आहे का नाही? आणि आपल्या याच्यात भगर म्हणते. तर चला, जे असो ते असो, अरुण भाऊच्या शरीरासाठी जे योग्य तो आहार घ्यावा, आहे का नाही? तसं 2-3 पाण्यानं वॉश करून घेऊ मस्त, तेव्हा टाकू. अरुण भाऊला स्वच्छता आवडते मित्रांनो, स्वच्छता करूनच स्वयंपाक करतात अरुण भाऊ. हे बा मित्रांनो, कसे हो चमचम करायला येते का नाही?
हे बघा. उन्हाळा चिटकले मित्रांनो लय. आधीच तर थोडे टाकलेत, पोट तर भरलं पाहिजे त्यानं वय. अरे बाबा मित्रांनो, मित्रांनो लय मित्रांनो लय अवघड आहे. बिमारी आल्यापासून लय अवघड झालं. खाय प्यायचे वांदे झाले आहे का ना. तरी मी कसा मसाला केला मित्रांनो तयार बघितला का. आता याच्यात थोडंसं शिजाय पुरतं पाणी टाकून देऊ आहे का नाही, म्हणजे नंबर 1 लागेल. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करी जा मित्रांनो. तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ माहिती देत राहणार. आता मस्त पाणी टाकून घेतलं मित्रांनो. हे बघा एवढं पाणी टाकलंय. चांगले शिजले पाहिजे नाही का, चावायला आपल्याला जास्त ताकद नाही लागली पाहिजे. आता तुमचं काय बाबा, आज रविवार, चिकन मटन आहे का नाही, खात राहावा, शरीराला जपा आहे का नाही. खाल्लं पिल्लं तर ताकद राहते. अरुण भाऊला कसं आहे, अरुण भाऊला आता सध्या हलक्या आहाराचीच गरज आहे का नाही. त्याच्यामुळं अरुण भाऊ आता थोडंसं तुम्हाला सांगतो, वरून आहे ना थोडंसं टमॅटो टाकू, म्हणजे त्याला चव आणखी वाढवू आहे का ना. तर आता शिजत येत मित्रांनो आहे का नाही. असं मस्त लगे कसं दिसायला आहे. चला घ्या काळजी.